टू माय चॅनल. कशा आहेत? आय होप तुम्ही बरे असतील. आज आपण बनवणार आहे रवा आणि पोह्याचा डोसा नाश्त्यासाठी. त्याच्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला, अर्धी वाटी पोहे घेतले, स्वच्छ धुवून घेतलेत बघा, आणि त्यासाठी 2.5 चमचे दही घेतले. ते तिन्ही एकत्र करून मी पिसून घेणार आहे. आता तुम्हाला दाखवते. बघा 1 वाटी रवा याच्यात टाकून घेते मी. आता हे पोहा पण टाकून घेते आणि हे दही पण टाकून घेते. आता पाणी नाही टाकायचं, पहिला एक राऊंड पिसून घ्यायचं. या वाटीने एवढं पाणी टाकून घेते. आता याला पिसून घेते. हे बघा झालंय पिसून आपलं. बघा हे बॅटर मस्त झालंय पिसून. आता याच्यात ना चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा. चांगलं मिक्स करायचं. आता ह्याला एका साईडला ठेवे. 25 मिनिटं पर्यंत बाजूला ठेवून टाकूया ह्याला. तोपर्यंत आपण चटणीचं बघूया कसं बनवायचं. आता मी चटणीसाठी घेतलंय थोडीशी कोथिंबीर, थोडं चिंच घेतलं, 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरा, 6 मिरच्या आणि थोडीशी कढीपत्ता आणि आपली ही डाळ, खायची डाळ. आता हे सगळं एकत्र करून आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला सगळ्याला पिसून घेणार एकत्र. सगळं टाकून द्यायचं याच्यातच आणि एकत्र करून पिसून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं आणि एकत्र पिसून घ्यायचं. आणि तिखट बघा तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कसं पाहिजे तसं. ठीक आहे. याच्यावर मी पहिला एकदा पिसून घेणार, मग नंतर थोडं पाणी टाकून पिसणार. तुम्हाला दाखवते मी. हे बघा असं झालंय. आता मी याच्यात पाणी टाकून घेणार आहे, बारीक पिसून घेणार आहे. हे बघा आपली चटणी झाली. त्याचा आपण फोडणी देऊया ह्याच्यासाठी. ठीक आहे. चला दाखवते तुम्हाला. 1.5 चमचा तेल टाकलं घ्यायचं. आणि मिरच्या 2 कापलेल्या टाकून घ्यायची. थोडासा हिंग टाकून घ्यायचं. आता आपण डोसे बनवायला घेऊया. आता हे झालंय 25 मिनिट. तिला टाकून घ्यायचं थोडं आणि याला झाकून ठेवायचं. थोडा गॅस फास्ट करायचा. पलटी मारून घ्यायला. आता वाटत त्याला झाकून 5 मिनिटं ठेवायचं. काढून घ्यायचं. झालं. हे बघा आपलं झालं डोसा आणि चटणी. ठीक आहे. बघा किती मस्त दिसायला लागला डोसा. तुम्ही पण करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि टेस्ट करून मला कमेंटमध्ये सांगा. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही आरामात करू शकता. ठीक आहे. बाय.